महाराष्ट्र राज्यातील 300 शाळा हायटेक होत असताना जिल्ह्यातील 30 शाळांची यामध्ये वर्णी लागलेली आहे। या 30 शाळा आदर्श शाळा म्हणून घोषित करण्यात आलेल्या असून येथे आगामी वर्षामध्ये भौतिक शैक्षणिक गुणवत्ता विकसित करून त्या हायटेक करण्यावर शिक्षण विभागाद्वारे भर दिला जाणार आहे। शासनाने राज्यातील 300 शाळा आदर्श शाळा म्हणून विकसित करण्याचा निर्णय घेतला आहे। यामध्ये इयत्ता 1ली ते 7वी पर्यंतच्या जिल्हा परिषदेच्या शाळांचा समावेश राहणार आहे। जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यामधून एक याप्रमाणे जिल्ह्यातील 13 शाळांची निवड करण्यात आलेली आहे। या शाळांमध्ये भौतिक सुविधांसह 21व्या शतकातील कौशल्य जसे नवनिर्मितीला चालना देणारे समीक्षात्मक विचार, वैज्ञानिक प्रवृत्ती, संवैधानिक मूल्य, संभाषण कौशल्य आदी विद्यार्थ्यांमध्ये गुण विकसित करणे, आनंददायी शिक्षण याकरिता शाळांमध्ये प्रत्येक प्रकारची सुविधा दिल्या जाणार आहे। क्रीडा, लेखन, वाचन, गायन आदी विषय विद्यार्थ्यांमध्ये विकसित केले जाणार आहेत। अमरावती जिल्ह्यातील या शाळांमध्ये अचलपूर तालुक्यातील शिंदी बुजुर्ग जिल्हा परिषद शाळा, अमरावती तालुक्यातील नांदगाव जिल्हा परिषद शाळा, भातकुली तालुक्यातील टाकरखेडा संभू उर्दू शाळा, चांदूर बाजार तालुक्यातील तळेगाव जिल्हा परिषद शाळा, चांदूर रेल्वे तालुक्यातील शिरसगाव कोरडे जिल्हा परिषद शाळा, चिखलदरा तालुक्यातील गंगारखेडा जिल्हा परिषद शाळा, दर्यापूर तालुक्यातील येवदा जिल्हा परिषद शाळा, धामणगाव रेल्वे तालुक्यातील हिंगणगाव जिल्हा परिषद शाळा, धारणी तालुक्यातील खडकी कलम जिल्हा परिषद शाळा, मोर्शी तालुक्यातील नेरपिंगळाई जिल्हा परिषद शाळा, नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील शिवनी रसुलापूर जिल्हा परिषद शाळा, वरुड तालुक्यातील बेनोडा व तिवसा तालुक्यातील मारडा या जिल्हा परिषद शाळांचा समावेश या 13 शाळांमध्ये करण्यात आलेला आहे। विद्यार्थ्यांमध्ये विविध विषयावरील अध्ययन फलनिष्पत्तीसह त्यांच्या सध्याच्या स्पर्धात्मक युगामध्ये विविध आव्हानांना सामोरे जाण्याकरिता त्यांच्यातील नेतृत्व गुण विकसित केले जाणार आहेत। या शाळांमधील शिक्षकांची किमान 5 वर्ष बदली होणार नाही अशी अट देखील घालण्यात आली आहे। या शाळेमध्ये प्रत्येक प्रकारच्या सुविधा दिल्या जाणार आहेत, जेणेकरून विद्यार्थ्यांची शाळा ही आकर्षण राहणार आहे। एकंदरीतच ह्या सर्व शाळा हायटेक होणार आहेत। विदर्भ न्यूज ब्युरो, अमरावती।